नाशिकच्या जागेवर धनुष्यबाण असेल की कमळ? मला असं वाटतं धनुष्यबाण असेल किंवा कमळ असेल, दोन्ही देवाचीच चिन्ह आहेत. त्यामुळे कुठलंही चिन्ह येऊ ते देवाचं चिन्ह आहे आणि देवाचं चिन्ह मला असं वाटतं की नाशिककर जनता त्याला भरभरून मतदान करतात. पण त्याची वेळ कधी असेल? मला वाटतं राजकीय प्रश्नाची उत्तर आपण 2 पत्रकार परिषदेत देऊ सगळी. आज या ठिकाणी आपण आलोय, रामाच्या चरणी आलोय. रामाच्या चरणीचं वंदन करूया, रामाचा आशीर्वाद घेऊया. ओके, थँक्यू. आज रामनवमी आहे. काळा मंदिरात दर्शन घेतलं आपण. खरं तर आपल्या आधी अनेक नेत्यांनी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. आगामी लोकसभा निवडणूक आहे, काय प्रार्थना केली? असं आहे की या मंदिराचं वैशिष्ट्य वेगळं आहे. साक्षात प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने नाशिक भूमी सगळी पवित्र झालेली भूमी आहे आणि त्यामुळे काळा मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी मला या मंदिरामध्ये रामाचं दर्शन घ्यायचं भाग्य मला मिळालं. आपण एका अर्थाने वेगळ्या पिढीचे साक्षीदार आहोत. 500 वर्षाच्या संघर्षानंतरनं एक भव्य राम मंदिर उभं राहिलंय. अनेक पिढ्यांनी हे राम मंदिर होईल असं वाटलंही नव्हतं, पण या पिढी भाग्यवान आहे की या पिढीला राम मंदिर पाहायला मिळालंय, जे भव्य राम मंदिर अयोध्येतलं, आणि त्यामुळे त्या पिढीचा भव्य साक्षीदार आहे भव्य राम मंदिराचा. स्वाभाविक आहे, ज्या पद्धतीने एक विकसित आणि समृद्ध राष्ट्र घडण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती प्रक्रिया पुढेही सुरू राहावी ही प्रार्थना रामाच्या चरणी आज मी केली. खरं तर आता काही वेळापूर्वी